Hello friends, welcome again all of you. You all know that we have started with our last topic and that's nothing but freehand sketches. Okay, and in the freehand sketches, the last part of discussion was ended with the type of thread profile, and we have discussed the first kind of forms of thread, and that's nothing but British Standard Association Whitworth thread. So BSW is the nomination for this kind of thread. Okay, so this has been represented with this representation. Okay, याला तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल मित्रांनो, हा जो सगळा प्रोफाइल जो काढलेला आहे हा सेक्शनल व्ह्यू आहे त्याचा, आणि सेक्शनल व्ह्यू असल्यामुळे याच्यामध्ये सेक्शन लाईन्स आलेल्या आहेत. तर थ्रेडचे जे दोन सरफेसेस असतात, बरोबर, ज्याला फेस आपण असं म्हणतो, तर त्याच्यामधला अँगल 50 डिग्री 55 डिग्री आहे, आणि ह्या दोन पॉइंट्स मधलं ऍक्टिव्हचे पॉइंट्स याचं जे डिस्टन्स आहे याच्यामधलं क्रेस्ट मधलं अंतर, तर त्याला आपण पीच असं म्हणतो. सो इट इज डिनोटेड ओव्हर हियर एज अ पी. इकडे जर बघितला तर d इज द डायमीटर, दिस इज द नॉमिनल डायमीटर, आणि हा जो d जो स्मॉल d मिळतो तुम्हाला, दॅट इज द इफेक्टिव्ह डायमीटर. सो दिस इज d. तर या स्मॉल d मध्ये 2 टाइम्स d/6 ऍड झाला की कॅपिटल D मिळतो. अशा पद्धतीने आपल्याला या थ्रेडचं नॉमेनक्लेचर काय करता येतं, डिफाइन करता येतं. आता हा फ्री हँड स्केच आहे, म्हणजे हा प्रोफाइल आपण आपल्या फ्री हँडनं काढणं अपेक्षित आहे. तो काढण्यासाठी डेटम सरफेस आपण काय वापरला, तर डायमीटर d च्या रेशो मध्ये हा स्पेशली काय करायचं आपल्याला रिप्रेझेंट करायचं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही d किती घेताय त्याच्यावर तुमचा d/6 असायला पाहिजे. आणि फ्री हँड स्केच लक्षात ठेवा, ही प्रपोर्शनेटच काढायची. समजा d डायमीटर मी जर 30 मिलीमीटर घेतला तर d/6 म्हणजे 30/6 म्हणजे 5 मिलीमीटर. म्हणजे हा जो काही इथला दोन लाईन मधलं जे डिफरन्स दिसतंय ते अप्रॉक्सिमेट 5 मिलीमीटर आपलं यायला पाहिजे. मित्रांनो, अप्रॉक्सिमेट हा शब्द मी वापरतो याचा अर्थ लक्षात घ्या की ते जवळपास 5 च्या पाहिजे. आता 5 मिलीमीटर आणि 10 मिलीमीटर याच्यामध्ये 100% फरक हा डोळ्यानं 100% जाणवण्यासारखा फरक असतो. आणि वी ॲज अ इंजिनियर आपल्याला ती एक नजर पाहिजे की अप्रॉक्सिमेट 5 मिलीमीटर म्हणजे केवढं डिस्टन्स असायला पाहिजे, आणि ते व्हिज्युअलायझेशन इथे येणं हे या दृष्टीने काय खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपण काढायचं. तर पिच म्हटलं तर 0.96 ऑफ पी आहे, सॉरी डी म्हटलं तर 0.96 ऑफ पी आहे, बरोबर. मग त्या पद्धतीने आपल्याला काय करायला पाहिजे, त्याचं पिच पण त्याच्यामध्ये डिफाइन करता आलं. तर हे डिस्टन्स किती ठेवायचं अप्रॉक्सिमेट. आता अँगल बद्दल सुद्धा सांगितलं की साधारणपणे 55 डिग्री अँगल किती दिसतो. आता हे जर एवढं मोठं केलं तर हा 55 डिग्री होऊ शकत नाही. तर हा 55 डिग्री म्हणजे साधारणपणे एवढ्या आसपास यायला पाहिजे. तर हे अप्रॉक्सिमेशन आपल्याला आपल्या ड्रॉइंग मध्ये काय करायला आलं पाहिजे, करता आलं पाहिजे. तर अशा पद्धतीचा हा थ्रेड आहे. व्ही थ्रेडचे जे टॉपमोस्ट सरफेसेस असतात, ज्याला आपण टोक असं म्हणतो त्या थ्रेडचं टॉपमोस्ट पॉइंट, तर तो इथं थोडासा राऊंड अप केलेला असतो. आणि इथं सुद्धा तुम्ही क्रेस्ट ट्रफ्सला बघितलं असेल, म्हणजे रूट ऑफ द थ्रेड ज्याला म्हणतो, त्याला सुद्धा इथं छोटीशी रेडियस दिलेली आहे. ही रेडियस असते ती अप्रॉक्सिमेट रेडियस असते, आणि ही रेडियस देण्याचं कारण असतं की याच्यामध्ये शार्प एजेस काय होत नाहीत, राहत नाहीत. म्हणजे जेव्हा नट आणि स्क्रू किंवा स्क्रू आणि नट हे दोन्ही एकमेकाशी एंगेज होतात, बरोबर, तर त्यावेळेस त्याच्यामध्ये एज फॉर्मेशन होत नाही, आणि स्मूथ कॉन्टॅक्ट म्हणजे एंगेजिंग आणि डिसएंगेजिंग त्याचं स्मूथ होतं. आणि म्हणून इथं सुरुवातीला थ्रेडच्या टॉपमोस्ट पोझिशनला आणि बॉटम पोझिशनला रेडियस देण्याची पद्धत आहे. ओके, नेक्स्ट टाइप आपण याच्यानंतरचा बघूया. हा आपण बघितलेला आहे. यानंतरचा जो टाइप आहे याचं नाव आहे ब्रिटिश असोसिएशन थ्रेड. याचं जर नाव बघितलं तुम्ही तर याचं नाव आहे ब्रिटिश असोसिएशन थ्रेड, ॲब्रिव्हिएशन त्याचं BA असं केलं. तुम्हाला प्रत्येक थ्रेड प्रोफाइल मध्ये काही ना काहीतरी फरक 100% जाणवेल मित्र. आता या प्रोफाइल मध्ये तुम्ही जर बघितलं तर अँगल हा जो आहे दोन फेस मधला थ्रेडच्या, तर हा 47.5 47.5 डिग्री आहे. आणि पिच तर डेफिनेटली हे दोन्ही मधलं डिस्टन्स इथं सुद्धा पिच आहे. आता इथं हा d/6 मगाशी होता बघा, म्हणजे नॉमिनल डायमीटर आणि इफेक्टिव्ह डायमीटर मधला जो फरक होता तो इथं d/6 होता. तर इथं 0.23 टाइम्स ऑफ d आहे, बरोबर. आता d/6 म्हटलं तर साधारणपणे 0.16 होत आहे. d/6 जर म्हटलं आपण तर 1/6, याचा अर्थ काय होतो की 0.16 होतंय. तर इथं त्याचं हे जे आहे डिस्ट्रीब्युशन हे 0.23 d आहे. तर दोन्ही बाजूला हा 0.3 d काय केलेला आहे, कमी झालेला आहे. म्हणजे हे जे लक्षात येते का बघा,
टॉपमोस्ट एज जी आहे त्याचे फॉर्मेशन हे राऊंड अप केलेलं आहे आणि हे राऊंड अप करत असताना एवढा त्याचा डायमीटर जो असतो कोर डायमीटर तो कमी होतो आणि तो डायमीटरचा रेशो 0.23 टाइम्स ऑफ डी आहे. तर दोन डिजिट मध्ये तुम्ही लिहिलं तरी चालतं 0.23 डी असं लिहिलं तरी चालेल पण इन टर्म्स ऑफ डी ते लिहायला पाहिजे. इथला डी सुद्धा बघा इट इज इक्वल टू 1.136 पी आहे. मगाशी तो जो होता तो 0.96 असा होता. दिस इज 1.13 टाइम्स ऑफ पी and small d is equal to 0.6 p. ह्या व्हॅल्यूज मात्र तुम्हाला जशाच्या तशा मित्रांनो ध्यानात ठेवायला पाहिजे आणि मग हा प्रोफाइल काय आपल्याला काढायला पाहिजे. यामधला अँगल यामध्ये चेंजेस झालेला d/6 चा रेशो आणि त्याचबरोबर पिचचं जे डिस्टन्स आहे d is equal to 1.13 p. या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रामुख्याने लक्षात ठेवून हा प्रोफाइल काढायचा. हा सुद्धा सेक्शनल व्ह्यूज आहे. या सेक्शन लाईन सुद्धा काढत असताना अप्रॉक्सिमेट 45 डिग्रीला यायला पाहिजे आणि हे अप्रॉक्सिमेशन आपल्याला समजलं पाहिजे. सो या अर्थीचा हा जो आहे तो ब्रिटिश असोसिएशन थ्रेड आहे. यानंतरचा जो थ्रेड आहे मित्रांनो तो सेलर्स थ्रेड आहे. या दोन्ही थ्रेडला तुम्ही इमेजवरनं कंपेअर करू शकता. इथं टॉपमोस्ट एजला फेसला रेडियस मारलेली आहे वेरज इथं त्याचे जे शार्प एजेस आहेत त्या स्ट्रेट कट झाले बरोबर. आता इथं स्ट्रेट कट केल्यानंतर काय होते की थोडीशी इथं स्ट्रेंथ अशा टाइपच्या थ्रेडला काय होते जास्त मिळते. लक्षात आलं. आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की याच्यामधला जो अँगल आहे हा अँगल सुद्धा वाढवला. दिस अँगल इज इक्वल टू 60 डिग्री. थोडक्यात हा जो प्रोफाइल आहे किंवा अशा टाइपचा जो थ्रेड आहे त्याला रूटला स्ट्रेंथ देण्याचा प्रयत्न या पद्धतीच्या टाइप ऑफ थ्रेड मध्ये केलेला आहे. ॲज युजुअल हे पिच हे डिस्टन्स आहे आणि d/6 च्या ऐवजी d/8 आता डायमेन्शन झालेलं आहे कारण राऊंड अप नाहीये रेडियस नाहीये शार्प एज स्ट्रेट एज ने कट केल्यामुळे इथं d/6 च्या ऐवजी d/8 आहे आणि हा d जो आहे तो 0.86 ऑफ p आहे म्हणजे याच्यापेक्षा निश्चितच तो कमी झालेला आहे. ओके लक्षात आलं. तर अशा पद्धतीचा जो थ्रेड आहे तो सेलर्स थ्रेड म्हणजे थोडक्यात याला जो वरचा जो पोर्शन जो असतो तर त्याला फ्लॅट कट केलेला आहे किंवा त्याला आपण काय म्हणतो फ्लॅट फेस त्याची काय केलेलं आहे फॉर्म केलेली आहे बरोबर आहे. आणि याच्यासाठी काय होतंय तर बेसिकली आपल्याला स्ट्रेंथ मिळते. थ्रेडला काय मिळते आपल्या स्ट्रेंथ मिळते. तर अशा पद्धतीचा हा जो आहे हा सेलर्स थ्रेड आहे. ओके नेक्स्ट टाइप ऑफ थ्रेड दॅट इज युनिफाईड थ्रेड. आता युनिफाईड स्टँडर्ड थ्रेड याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलात तर तुमच्या लक्षात दोन व्ह्यू दिलेत मित्र. कुठलाही तुम्ही एक रिप्रेझेंट करू शकता आयदर दिस और आयदर दिस. याच्यामधला जो अँगल आहे हा अँगल मगाशी होता तेवढाच 60 आहे आणि d/6 च्या ऐवजी इथं d/8 आहे d/8 आहे आणि हा 0.86 p आहे. तर अशा पद्धतीचा हा इंटरनल असेल तर याचं लोकेशन रिप्रेझेंटेशन या पद्धतीने दाखवलंय आणि एक्सटर्नल असेल तर या पद्धतीने दाखवलंय. आता थोडीशा दोन्हीमध्ये तुलनात्मक करूया आपण. वरचा बघूया आणि हाही बघूया. याच्यामध्ये बघा दिस इज ऑल्सो 60 डिग्री इथं पण 60 डिग्री आहे. हा पण 0.86 p आहे 0.86 p आहे. फरक जो आहे तो इथं आहे. दिस इज स्मॉल d इज इक्वल टू 0.54 ऑफ p आणि हा जो आहे दिस इज 0.64 ऑफ p म्हणजे 0.1 चा डिफरन्स 10 चा डिफरन्स हा याच्यामध्ये आहे. अदरवाइज d/8 दोन्हीचे डिस्टन्सेस त्यामध्ये काय सेम आहे बरोबर. आता इथं जर बघितलं तुम्ही हे d/8 सेम आहे पण इथं रूटला जर तुम्ही बघितलं असाल तर इंटरनल जर थ्रेड असेल तर इथं या केस मध्ये d/4 ठेवलाय त्यांनी आणि हा जर एक्सटर्नल थ्रेड असेल तर इथं तुमच्या लक्षात येईल की हा d/6 आहे आणि हा d/8 आहे बरोबर. आता इथं असा आहे इथं तो स्ट्रेट कट आहे वेरेज इथं तो काय आहे रेडियस आहे. हा त्याच्यामधला काय आहे दुसरा फरक आहे त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीनं हा जो टाइप ऑफ थ्रेड आपल्याला एक्सप्लेन करता येईल तो आहे युनिफाईड स्टँडर्ड थ्रेड. फरक मेजरली मित्र या टीम मध्ये आहे. हा इथं 0.64 आहे सेलर्स मध्ये तर हा याच्यामध्ये 0.54 आहे आणि यामध्ये जर बघितलं तर 0.61 आहे. तुम्ही दोन्हीपैकी कुठलाही काढला तरी चालतो आणि इथं d/8 आहे इथं d/4 आहे इंटरनलला इथं d/8 आहे एक्सटर्नलला आणि इथं d/6 आहे. तर दोन्हीपैकी एक कोणताही तुम्ही रिप्रेझेंट केला तर काय करू शकतो त्याच्यामध्ये चालू शकतो. ओके नेक्स्ट आताचा जो आहे नेक्स्टचा जो आहे तर हा आहे स्क्वेअर थ्रेड. तर स्क्वेअर थ्रेड आपण बघितलं होतं सिंगल स्टार्ट मल्टी स्टार्ट मध्ये जो प्रोफाइल होता बरोबर आहे की तर तो स्क्वेअर थ्रेडचा होता. तर स्क्वेअर थ्रेड हे बेसिकली एक्झाम्पल मी त्याचं तुम्हाला काय दाखवलं होतं स्क्रू जॅक असं दाखवलं होतं किंवा लीड स्क्रू जो असतो लेथ मशीन वरती लांबडाच्या लांबडा पेच असणारा जो मोठा स्क्रू असतो त्याला लीड स्क्रू ऑफ ए लेथ असं म्हणतात. तर त्या लीड स्क्रूच्या जो प्रोफाइल आहे थ्रेडचा तर तो स्क्वेअर मध्ये असतो. याच्यामध्ये
स्क्वेअर याचा अर्थ इथं बघा अँगल जो आपण आतापर्यंत 60 55 वगैरे बघत होतो 47.5 वगैरे हा अँगल इथं बरोबर आता 90 डिग्री दिलेला आहे बरोबर आहे. तर अशा पद्धतीने हा एक्झॅक्टली परपेंडिक्युलर फेस असणारा जो थ्रेड आहे तो थ्रेड आहे स्क्वेअर थ्रेड. आणि स्क्वेअर थ्रेड मध्ये हे जे डायमेन्शन आहे दॅट इज टी म्हणजे या दोन्हींमधला डिफरन्स दाखवलाय टी दॅट इज इक्वल टू डी बरोबर. आणि हा डी म्हणजे थोडक्यात लक्षात आलं का स्क्वेअर कसा झाला तर चारी बाजू सारख्या पाहिजेत ना त्याच्या. म्हणजे हा हॉरिझॉन्टल डिस्टन्स डी आणि व्हर्टिकल डेप्थ त्याची डी जर असेल तर टी इज इक्वल टू टी आणि तो किती असायला पाहिजे 0.5 ऑफ पी. म्हणजे एका पीच मध्ये दोन थ्रेड्स बसतात असा त्याचा विषय आहे थोडक्यात. दिस इज इक्वल टू 0.5 ऑफ पी. आणि याला ताकद व्ही थ्रेड्स पेक्षा किंवा इतर कोणत्याही थ्रेड्स पेक्षा काय असतात जास्त असतात. फक्त याचं एंगेजिंग आणि डिसएंगेजिंग हे थोडंसं नॉइझी असतं लक्षात आलं. म्हणजे एकमेकांवर जेव्हा ते एंगेज होतात तेव्हा काय होतात नॉइझी होतात. पण कॉन्टॅक्ट रेशो थ्रेडचा चांगला असल्यामुळं म्हणजे स्क्रूचा नट बरोबर किंवा बोल्टचा नट बरोबर चांगला असल्यामुळं याला ताकद आपल्याला जास्त प्रमाणात काय करता येते मिळता येते. म्हणजे हेवी ऍक्सियल लोड जेव्हा लिफ्ट करायचं असतं ऍक्सियल म्हणजे बरोबर परपेंडिक्युलर येणारे जे लोड आहे व्हर्टिकली बरोबर तर ते कॅरी करण्यासाठी बेसिकली स्क्वेअर थ्रेडचा वापर होतो. आता ह्या स्क्वेअर थ्रेडचाच मॉडिफिकेशन केलेलं आहे या ॲक्मे थ्रेड मध्ये केलेलं आहे. म्हणजे स्क्वेअर थ्रेडला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर जो फेस होता तो थोडा टेपर्ड केलेला आहे. करण्याचा पर्पज याचा एवढा आहे की त्याचे एंगेजमेंट काय व्हायला पाहिजे क्विक व्हायला पाहिजे. आपण बघितलं असाल की जनरली व्हेकल मध्ये आपण जेव्हा गिअर शिफ्ट करतो गिअर लिव्हरनं तेव्हा फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ किंवा जसजशी लोडची डिमांड असते त्याच्यावरती आपल्याला त्या लोडच्या सिच्युएशनला व्हॅरी करत आपल्याला गिअर पोझिशन्स बदलाव्या लागतात. आणि स्पीड मध्ये लो स्पीड मध्ये हाय स्पीड मध्ये सुद्धा वेळोवेळी आपल्याला गिअर चेंज करावे लागतात. तर ऍट दॅट टाइम एंगेजमेंट अँड डिसएंगेजमेंट हा खूप मोठा डिझाईन क्रायटेरिया आपल्याला विचारात घ्यावा लागतो. तर थोडक्यात एंगेजमेंट ही स्मूथली व्हायला पाहिजे आणि राईड मग एकमेकावरती काय व्हायला पाहिजे ते चांगली व्हायला पाहिजे. म्हणजे स्क्रूच्या बॉडीवरती नट हा राईड प्रॉपरली व्हायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये कुठलेही मिस अलाइनमेंट लक्षात आलं किंवा लूजनेस हा राहता कामा नये. आणि त्यासाठी याचा जो शेप जो स्क्वेअर इथे एक्झॅक्टली मेंटेन केला होता तो थोडासा टेपर्ड केलेला आहे. आणि मग याचा अँगल तुमच्या बघितला असेल तर इथं 29 डिग्री आहे. बघा इथं तुम्हाला रूटला त्याचं डिस्टन्स हे कमी करत आणलेलं आहे कारण या फेसला त्याला काय दिलेले आहे आणि या फेसला स्ट्रेंथ त्याच्यामध्ये दिलेली आहे. तर अशा विषयाचा जो थ्रेड आहे याला ॲक्मे थ्रेड असं म्हणतात. याच्यामध्ये 29 डिग्री याच्यामधला अँगल आहे टी आणि पी आहे बरोबर. आता इथं तुमच्या लक्षात येईल की इथं टी इज नॉट इक्वल टू पी आहे त्यामुळे टी इज इक्वल टू 0.37 ऑफ पी. म्हणजे थोडक्यात पिच जेवढा आहे त्या पिचच्या 0.37 इतका तो पी आहे. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की हा जो टी आहे हा या पिचच्या 0.30% 0.37% इथं डिस्क्राइब करण्यात आलेला आहे. स्मॉल डी जो आहे स्मॉल डी इज इक्वल टू 0.5 ऑफ पी. म्हणजे हा जो पिच आहे याच्या बरोबर निम्मी ठेवायची डेप्थ त्याची आणि याला प्लस मायनस अलाउन्स दिलेला आहे दॅट इज प्लस 25.25 mm. कारण कसं होतंय की थोडंसं एक्झॅक्टली जेव्हा आपण ही डेप्थ मेंटेन करायला जातो तर हा टेपर्ड फेस आहे इन्क्लाइन्ड सरफेस आहे आणि त्यामुळे तो सरफेस जनरेट करत असताना प्लसचं मार्जिन किंवा मायनसचं मार्जिन थोडंफार असणं आपल्याला आवश्यक असतं. आणि त्यामुळे प्लस काय केलेलं आहे 0.25 mm म्हणजे 0.5 पी न मल्टिप्लाय करायचं 0.5 त्यात प्लस काय करायचं 0.25 ऍड करायचं. तर अशानं हा जो आहे हा ॲक्मे थ्रेड आहे. ओके. नेक्स्ट टाइप ऑफ थ्रेड आहे दॅट थ्रेड इज नक्कल थ्रेड. आता तुम्ही बघत असाल नक्कल थ्रेडचा प्रोफाईल जर तुम्ही बघितला तर असा पाण्यावर जशी लाट किंवा तरंग उमटते तशा पद्धतीचा आहे बरोबर. म्हणजे थोडक्यात स्क्वेअर ही त्याला फेस नाही आहे आणि त्याचबरोबर तो टेपर्ड सुद्धा फेस दिलेला नाही तर थोडासा स्मूथ केलाय म्हणजे राऊंड अप करायचा प्रयत्न केलेला आहे त्याला. ओके. तर अशा पद्धतीचा जो थ्रेड आहे तो नक्कल थ्रेड आहे. ओके. आता इथं तुमच्या लक्षात येईल की हा बॉटमला सुद्धा सेमी सर्क्युलर आणि टॉप फेसला सुद्धा सेमी सर्क्युलर शेप मध्ये येतो. म्हणजे शार्प एजेस याच्यामध्ये काय केलेलं आहे अवॉइड केलं. त्यामुळे प्रोफाईल खराब होण्याची वियर आउट होतात हे जे दोन पार्ट आहेत स्क्रू आणि नट हे कायमपणे कंटिन्युअसली एकमेकाशी एंगेज होत असतात. त्यामुळे यांचे कॉन्टॅक्ट सरफेसेस जो असतो किंवा एरिया ऑफ कॉन्टॅक्ट लाईन ऑफ कॉन्टॅक्ट जो असतो तर त्या पर्टिक्युलरली पोर्शन वरती प्रोफाईल जो असतो थ्रेडचा स्पेशली
नटचा जो प्रोफाईल असतो तर तो काय होतो, खराब होतो, विअरड होतो. आपण म्हणतो बघा पेच गेलेले आहे, त्याचा अर्थ असा आहे की त्याचा प्रोफाईल काय होतो, खराब होतो. प्रोफाईल खराब झाला तर तो जो नट आहे त्या स्क्रू वरती किंवा त्या बोल्ट वरती स्लिप होतो. म्हणजे किती तुम्ही त्याला डिग्री ऑफ टाईटनेस वापरला किंवा कसंही टाईट केला तर तो त्याला फासन होत नाही किंवा त्याला होल्ड ऑन करत नाही किंवा त्याला पकडून ठेवत नाही, तो स्लिप होतो आणि अशा वेळेस तो खराब होतो. तर हे जे कशामुळे होतं तर शार्प एजेस, कॉन्टॅक्टिंग एरियामध्ये शार्प एजेस ठेवल्यामुळे हे होतं. आणि हे होऊ नये म्हणून बेसिकली स्ट्रेंथ ही मिळायला पाहिजे थ्रेडला, ताकद ही जवळपास स्क्वेअर थ्रेडच्या आसपास मिळायला पाहिजे आणि त्याचबरोबर त्याचं लाईफ सुद्धा चांगलं असायला पाहिजे. म्हणजे तो त्याचे जे कॉन्टॅक्ट सर्फेसेस ते टॉर्न आउट किंवा विअर आउट होऊ नये म्हणून अशा पद्धतीचा रेडियल शेप त्याला त्याच्यामध्ये दिलेला जातो. तर इथं रेडियस आपण मेन्शन केलेली आहे बघा, आणि ही रेडियस असते 0.25 ऑफ पी. पी म्हणजे पिच आहे, बरोबर. तर या प्रोफाईलच्या सेंटरचं आणि या सेंटर मधलं अंतर पी आहे, याचा 0.25 ऑलमोस्ट जो आहे तो म्हणजे ही त्याची रेडियस घेऊन याला काय केलेलं आहे, थोडासा कर्वेचर शेप मध्ये दिलेला आहे. आणि इफेक्टिव्ह डायमीटर जो डी आहे त्याचा दॅट इज इक्वल टू 0.5 ऑफ पी, जो स्क्वेअर मध्ये होता जवळपास तसाच आहे तो की याच्या बरोबर निम्मा याचा डायमीटर द्यायचा, म्हणजे थोडक्यात त्याची डेप्थ द्यायची. लक्षात आलं. तर अशा पद्धतीचा हा जो आहे हा नक्कल थ्रेड. नक्कल थ्रेडला सुद्धा कंपॅरेटिव्हली आपण जे व्ही टाईपचे जे वरचे जे बघितले होते, बरोबर आहे, सेलर्स वगैरे ते, तर त्याच्यापेक्षाही स्ट्रेंथ जास्त असते. म्हणजे हा कॉम्पॅरेटिव्हली स्ट्रेंथला स्क्वेअर थ्रेडला काय करतो, फाईट करतो. तर अशा पद्धतीचा जो थ्रेड आहे तो नक्कल थ्रेड आहे. ओके. नंतरचा जो टाइप आहे त्याला बटरेस थ्रेड असं म्हणतात. बटरेस थ्रेड. आता तुम्ही बटरेस थ्रेडचा प्रोफाईल जर बघितला तर शुगर फॅक्टरीचं जे सिम्बॉल असतं, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन असते तिच्या हुडचं, बरोबर आहे, किंवा एखाद्या कारखान्याचं जसं असतं तशा पद्धतीचं हे लक्षात ठेवण्यासाठी मी सांगतोय तुम्हाला मित्र, असं त्याचं प्रोफाईल आहे. तर याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की एक एज व्हर्टिकल आहे त्याची आणि दुसरी जी एज आहे ती त्याची किंवा काय केलेली आहे, इन्क्लाइंड आहे किंवा जर टेपर्ड अशी म्हटलेली आहे. तर फेस म्हणूया आपण एज म्हणण्यापेक्षा, इथं तुम्हाला एज दिसते सेक्शनल व्ह्यू आहे, ऍक्च्युअली तो फेस आहे. तर हा एक व्हर्टिकल फेस आहे आणि हा टेपर्ड फेस आहे. म्हणजे कॉम्बिनेशन दोन्हीच आहे, स्क्वेअर थ्रेडचा व्हर्टिकल फेस, बरोबर आहे की नाही, आणि हा जो आहे हा टेपर्ड सरफेस जो आहे, तर तो दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं याच्यामध्ये. तर याच्यामध्ये काय होतं बेसिकली, तर तुम्ही बघितलं असाल की हा जो अँगल आहे हा अँगल 45 डिग्री दिलेला आहे, कारण एक बाजू सरळ सरळ व्हर्टिकलच आहे, बरोबर. आणि इथं पिच जो आहे तो ह्या दोन्ही मधलं डिस्टन्स दॅट इज पिच, आणि डी जो आहे तो d/8 आणि d/8 आहे. आता आपण d/6 पर्यंत गेलो होतो मित्र, पण d/8 आपण कधी बघितला ना, तर या टाइप ऑफ थ्रेड मध्ये तुम्हाला कळेल की तो काय आहे, d/8 आहे. तर डेप्थ काय आहे, तर इथं स्ट्रेट कट आहे तो पुन्हा या टॉपमोस्ट कॉर्नर पासून याला उडवायचं म्हणलं तर इथं स्ट्रेट कट दिलाय. गंमत अशी आहे, इथं जेवढा तुम्हाला फेस मिळतो टॉप फेस त्या थ्रेडची, तेवढीच त्याची रूटला पण फेस पाहिजे, आणि म्हणून त्याची डेप्थ थोडी काय केली जाते, खाली घेतली जाते. कारण इथं जर कमी डेप्थ घेतली तर इथं तुम्हाला काय मिळतं, खूप कमी कॉन्टॅक्ट एरिया मिळतो, त्यामुळे एंगेजमेंट होत नाही. तर अशामध्ये बेसिकली काय होते की फेस टू फेस एंगेजमेंट होत नाही. म्हणजे स्क्रूच्या बॉडीवरती नट जरी बसला तर त्याच्यामध्ये गॅप राहतो, इथं असा काय राहतो, गॅप राहतो. त्यामुळे कॉन्टॅक्ट रेशो जो आहे तो अशा पद्धतीच्या थ्रेडमध्ये थोडा काय मिळतो, कमी मिळतो. आणि स्ट्रेंथ वाईज कम्पेअर करत असाल तर एक व्हर्टिकल आणि एक इन्क्लाइन फेस मिळाल्यामुळे मॉडरेट स्ट्रेंथ अशा पद्धतीच्या काय मिळते आपल्याला थ्रेड्सना मिळू शकते. म्हणजे जिथं कमी नाही जिथे जास्त नाही, मॉडरेट टाइप ऑफ थ्रेड. आणि दुसरी गोष्ट, एंगेजमेंटला इन्क्लाइन फेस मिळाल्यामुळे हा क्विकली काय होतो, एंगेज होतो. त्याला ग्रॅज्युअली काय होते, टेपर्ड फेस मिळाल्यामुळे स्क्रू वरती नट असेंबल होत असताना तो ग्रॅज्युअली काय होतो, त्याच्यामध्ये एंगेज होतो. तर असे व्हर्टिकलचे आणि इन्क्लाइन सरफेसचे दोन्ही बेनिफिट्स कंबाईन करून अशा टाइप ऑफ थ्रेड आणलेला आहे, आणि या थ्रेडचं नाव आहे बटरेस थ्रेड. D इज इक्वल टू पी आहे, जेवढा पिच आहे तेवढाच त्याचा डायमीटर ठेवायचा आहे. थोडक्यात जास्त आहे पिच हा, कारण डायमीटर कोर डायमीटर जेवढा आहे तेवढा त्याचा पिच आहे. आणि दुसरा जो स्मॉल इफेक्टिव्ह डायमीटर आहे तो 0.75 ऑफ पिच आहे, म्हणजे जवळपास पिचच्या 0.75% तो आहे. तर हे दोन्ही जास्त असण्याचं कारण असं आहे मित्रो, याची एक फेस इन्क्लाइन आहे आणि एक फेस काय व्हर्टिकल आहे. त्यामुळं याच्यामध्ये हे जे रेशो आहे D इज इक्वल टू पी आणि स्मॉल d इज इक्वल टू 0.75 हे मॅक्सिमम युटिलाइज केलेले आहे. ओके. नेक्स्टचा जो थ्रेड आहे तर त्या थ्रेडला नाव आहे आयसोमेट्रिक थ्रेड. ओके. आता ह्या आयसोमेट्रिक थ्रेडला जर तुम्ही पाहिलात मित्र तर तुमच्या लक्षात येईल दोन प्रोफाइल दिलेत, एक इंटरनल आणि एक्सटर्नल. अँगल 60 डिग्रीच आहे याच्यामध्ये, बरोबर. आणि ही डेप्थ जर तुम्ही बघितलं असाल तर d/8 आहे आणि ही ऍक्च्युअली डेप्थ आहे ती d/6.
हे इंटरनल एक्सटर्नल अशा टाइपचे थ्रेड आपण अगोदरही बघितलेले आहेत, बरोबर. आणि त्या थ्रेडलाच आपण काय म्हणतो, आयसोमेट्रिक थ्रेड असं नॉमेनक्लेट करतो. तर अशा पद्धतीचा हा जो थ्रेड आहे, दिस इज अ आयसोमेट्रिक थ्रेड. अँगल 60 डिग्री आहे, पिच तुम्हाला दिलेला आहे, वर्टिकल डिस्टन्स जे टॉप फेस आहे ते d/8 ने डेप्थ कट आहे त्याची. इथं रूटला जी आहे ती d/6 आहे, इंटरनलच्या बाबतीत ती d/4 आहे, इथं d/8 आहे. तर अशा पद्धतीचा जो थ्रेड आहे तो थ्रेड आहे आयसोमेट्रिक थ्रेड. तर हे जे सगळे थ्रेडचे प्रोफाइल्स आहेत यापैकी कोणतेही दोन प्रोफाइल मित्र तुम्हाला विथ डायमेन्शन काढणं परीक्षेमध्ये काय असतं, एक्सपेक्टेड असतं. तर त्या दृष्टीने आपण काय करायचे, त्याची तयारी करायची. म्हणजे आतापर्यंतचे जेवढे थ्रेडचे टाइप्स आपण बघितले, प्रोफाइल बघितलेले आहेत, त्यापैकी दोन प्रोफाइल आपल्याला दोन मार्काला एक अशा पद्धतीने विचारला जातो परीक्षेला. प्रश्न असतो ड्रॉ प्रपोर्शनेट फ्री हँड स्केचेस फॉर. तर त्यामध्ये हे प्रोफाइल तुम्हाला विथ स्केच फ्री हँड काढावे लागतात. ओके, ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.